कीर्तन समूहावर आज रविवार माघ वद्य दशमी शके 1946 दिनांक 23 फेब्रुवारी 2025. आज समर्थ रामदास स्वामी लिखित रामायणावर उद्बोधन करणार आहेत आदरणीय रुपालीताई कापरे. आज रामवंदना सादर करणाऱ्या वैजयंतीताई तुंगार आणि आज समर्थ स्वामी रामदास स्वामी लिखित रामायणावर उद्बोधन करणाऱ्या आदरणीय रुपालीताई कापरे यांचे शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत व्यक्त करायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. रुपालीताई, आपण उद्बोधनास सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहाच्या 5व्या आवर्तनाच्या समूहावर मी आज श्री समर्थ रामदास लिखित वाल्मिकी रामायणाच्या आपण अयोध्याकांडाच्या आता शेवटच्या टप्प्यात चाललेलो आहोत, तर त्याला प्रारंभ करते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. शुका सारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. वैराग्ये शुक नारदा परिपटू जे का जगी बोलिले वाल्मिकी समकीर्तिगान जगती जान्हवी विस्तारिले. ज्ञाना माजी वसिष्ठ सिद्ध कपिला साम्यी बहु शोभले विश्वोद्धारी विभू समर्थ जगती त्यांची नमी पाऊले मंगलम कौशलेंद्राय महनीय गुणाब्धये चक्रवर्ती तनूजाय सार्वभौमाय मंगलम. वेद वेदांत वेद्याय मेघश्यामलमूर्तये पुंसां मोहनरूपाय पुण्यश्लोकाय मंगलम. विश्वामित्रांतरंगाय मिथिलानगरीपतेः भाग्यानां परिपाकाय भव्यरूपाय मंगलम. सर्व श्रोते आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधक समीक्षक आणि आपले समूहाचे निर्माते या सर्वांना वंदन करते. श्रीराम, श्री समर्थ आणि मारुतीराया या सर्वांना वंदन करते. आणि महत्त्वाचं म्हणजे श्री समर्थांनी ज्या वाल्मिकी रामायणाचं लेखन केलेलं आहे आणि स्वतः त्यात काही योग्य ते परिवर्तन करून किंवा त्यांच्या भावपूर्ण शब्दांनी काही बदल करून आपण त्याचा आस्वाद घेत आहोत. मला खूप आनंद होतो आहे की कालच दासनवमी झालेली आहे. आपण सगळ्यांनी दासनवमीच्या उत्सवाचा खूप आनंद घेतलेला आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की 9 दिवसातले 5-6 दिवस आम्हाला गडावर सज्जनगडावर राहायला मिळालेलं होतं आणि त्या ठिकाणी एक वेगळा अनुभव, आनंद जो शब्दात वर्णनच करता येणार नाही. कालचा दासनवमीचा दिवस अगदी थोडक्यात सांगते की पहाटे 2 वाजताच काकड आरती झाली. लगेच 3:30-4 पासून समाधीचं पूजन, पुन्हा सगळं पहाटेच्या वेळेला सगळा हा आनंद घेत वेगवेगळ्या पालखीचा, त्यानंतर भिक्षावळीचा असा सगळा अनुभव घेत आणि 12 वाजता समर्थांच्या निर्वाणाचा इतका
अगदी ज्याला आपण म्हणू की भावपूर्ण असं वर्णन करणारे, समजावून सांगणारे ते सोनाबाबा महाराज यांच्याकडून सगळं ऐकलं आणि अक्षरशः डोळ्यासमोर सगळं अश्रू तळावत होते. इतका आम्ही त्याच्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन गेलेलो होतो. आज सकाळी पण जे ललिताचं कीर्तन असतं तर ते राघवेंद्र बाबा महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं आणि त्याच्यामध्ये आपण जो नेहमी श्लोक म्हणतो तो श्लोकच याच्यासाठी घेतलेला होता उद्बोधनासाठी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. तर त्या श्रीरामाला काय मागितले समर्थांनी? सदा सर्वदा योग तुझा घडावा. हाचा अर्थ आपल्याला लगेच कळतो. तुझे कारणी देह माझा पडावा. कालचा जर दासनवमीचा त्यांचा एक उत्कट असा क्षण की ज्याच्यामध्ये ते स्वतः रामरायाला काय म्हणतात आणि रामरायाला मागणं करून आपल्या शिष्यांना काय सांगतात. ज्या वेळेला त्यांचा तो काळ जवळ आलेला होता तेव्हा ते अर्धा श्लोक म्हणतात. रविकुळ टिळकाचा वेळ सन्निध आला, तदुपरी भजनाशी पाहिजे सांग केला. आणि हे समर्थांचं मनोगत जाणून अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी, बहुतल गबगीने कार्यसिद्धी करावी. हे 2 चरण उद्धवानी पूर्ण केलेले होते. सगळ्या शिष्यवर्गांना अक्का स्वामी, उद्धव हे अगदी जवळचे निकटचे आणि बाकीचेही सगळे ज्यावेळेला ते सांगत असतात की पंचमीला रामनवमीच्या उत्सवाच्या काळात रामाच्या ज्या मूर्ती आहेत त्या तंजावरहून आलेल्या होत्या, त्यांचं पूजन स्वतः समर्थांनी केलेलं होतं. तर त्यांनी निश्चय केलेला होता की रामाकडे आपल्याला पोहोचायचं आहे आणि राम मला कधी भेटायला येणार. तर तो आल्यानंतर ते इतके आनंदित झाले. त्यांनी 3 दिवस त्यांची पूजा केली. आपण सगळ्यांनी तो प्रसंग सगळा ऐकलेला असेल, पण मला अगदी ते राहावे ना म्हणून सांगावंसं वाटते की ज्या रामरायासाठी यांनी सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा असं शेवटी सांगितलेलं होतं. पलंगावरून ते खाली उतरलेले होते. अक्का आणि उद्धव यांच्याशिवाय बाकी सगळ्यांना त्यांनी बाहेर पाठवलेलं होतं आणि त्यांनी फक्त रामरायाकडे दृष्टी टाकलेली होती. एकटक लावून पाहत होते आणि या अक्का आणि सगळ्या शिष्यांचा सगळ्यांना श्रम व्हायला लागले होते, सगळ्यांना दुःख व्हायला लागलेलं होतं. आणि ते आता म्हणतात की स्वामी तुम्ही गेल्यानंतर आम्ही काय करायचं. तर त्यावेळेला ह्या देहाला काहीच महत्त्व नाही आहे. हा देह तर कधी ना कधीतरी आपल्याला ठेवावाच लागतो. म्हणून त्यांनी जे अभंग म्हणूया की श्लोक जे रचलेले आहेत, उद्गारलेले आहेत. माझी काया गेली खरे, परी मी आहे जगदाकारे, ऐसा स्वहित उत्तरे सांगेन ती. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट ठाई पडे. राहा देहाच्या विसरे, वर्तो नका वाईट बरे, तेणे मुक्तीची द्वारे चोजवी ती. रामी रामदास म्हणे, सदा स्वरूपी अनुसंधान, करा श्रीरामाचे ध्यान निरंतर. हाच आपण नेहमी भीमस्वामींनी सांगितलेला संदेश ऐकत असतो, तो सगळ्यांना माहिती आहे. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्मा राम दासबोध, माझे स्वरूप स्वतःसिद्ध, असदान करावा हो खेद भक्तजनी. आणि असं हे म्हणून म्हणजे मगाशी जे समर्थांचे उच्चार आहेत ते सांगून त्यांनी फक्त रामनामाचा गजर केला. श्रीराम 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 असं म्हणून एक क्षणभरात ते त्यांची जी प्राणज्योत आहे ती रामरायांच्या मूर्तीमध्ये प्रविष्ट झालेली आहे. आणि त्या ठिकाणी अक्काबाईंच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्यांची मान सरळ केलेली आहे. बाकी सगळं आपल्याला माहिती आहे. सगळेजण आश्चर्यचकित झालेले होते.
अंबर अवघे गर्जनले, राम नामे कोंदाटले, जिकडे तिकडे मुहूर्त एक पूर्ण, मुहूर्त एक हो गर्जना, गगनी कोंदाटली जाणा, विस्मय पावलो निजजना, प्रेम आले, ध्वनी झाली संपूर्ण, जाहला अवतार हो पूर्ण, देशोदेशी भक्तजन जाते झाले. अशा प्रकारे हा जो माघवद्य नवमीचा दिवसा 2 प्रहर नेमी शनिवारी परमधामी योग केला. बरोबर योग असा होता की कालही शनिवारच होता आणि तो अनुभव इतक्या 343 वर्षापूर्वीचा आपल्याला सगळा अनुभवायला मिळाला. याला आम्ही धन्य समजतो. आणि आज त्याच समर्थांनी या श्रीरामायाचं सगळं चरित्र आपल्या हाताने 14व्या वर्षी लिहून काढलेलं आणि त्यातला अयोध्याकांड आपण पाहतो आहोत. खरं म्हणजे सांगायला खूप आहे. आपल्या श्रीधर स्वामींनी तर इतकी सुंदर रचना केलेली आहे समर्थांचं स्तोत्र. त्यांचे इतके छान असे म्हणजे वर्णन म्हणूया की स्तुतीपर त्यांचे श्लोक अभंग स्तोत्र खूप आहे. असं वाटतं की त्याचाच फक्त कधीतरी आपण अनुभव घ्यावा. पण मागच्या वेळेला आपण 111व्या सर्गापर्यंत आलेले होतो. 112वा सर्ग नुकताच सुरू झालेला होता आणि त्याच्यातला आपण शेवट असा पाहिलेला होता की भरत आपल्या बंधू रामाला काय सारखा विनवत असतो हो की हे राज्य मला आपल्या वडिलांनी किंवा पित्यांनी दिलेलं आहे, पण हे तुझं राज्य आहे, हे पूर्ण निष्कंटक आहे आणि तू वनात आल्यामुळं आणि इथं मोठं इतकं अंतर निर्माण झालेलं आहे की तुझ्याशिवाय हे राज्य सांभाळणं मला कधीच शक्य नाही, अजिबात शक्य नाही. अरे गरुडाची गती ज्याप्रमाणे घोड्याला कधी साधता येत नाही, गरुड आणि घोडा ह्याच्या गतीमध्ये फरकच आहे, त्याप्रमाणे अरे पृथ्वीपती रामा या राज्यकारभारात मी तुझी बरोबरीच करू शकत नाही आणि दुसऱ्यांच्या आधारानं जे जगतात ते चांगल्या प्रकारे जगू शकतात. म्हणजे त्याला रामाचा आधार हवा आहे हे त्यानं इतक्या वेळा त्याने पटवून दिलेलं होतं. त्याच्या आधीचाही आपण सगळा भाग पाहिलेला होता की श्रीरामानं सगळ्या मातांना वंदन केलेलं आहे. सगळ्यांशी तो कसा प्रेमपूर्ण शब्दात आणि अत्यंत करुणपणे त्यांची सगळ्यांची सांत्वना करतो, त्यांना त्यांची समजूत घालतो. आणि म्हणून आता हा जो पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे की भरत रामाला अजून काय काय विनवतं, जे आत्ता मी सांगितलं तसं की नचाहम उत्सहे राम गतिम तव महीपते. कारण ही तुझी जी गती आहे, तुझं जे तेज आहे, तुझं जे सामर्थ्य आहे ते माझ्याजवळ बिलकुल नाही आहे. आणि म्हणून सत्यवादी महाराजो ददौ राज्यमिदं मम वदामि च तवैवाहं तथैवाहं तव राज्यम अकंटकम. पण हे अकंटक राज्य हे तुझं आहे आणि पित्यांनी मला दिलेलं, महाराजांनी मला दिलेलं होतं, पण आणि माझ्या मातेचं सांत्वन केलेलं होतं, तिच्या सांत्वनासाठी मला हे राज्य दिलेलं आहे, पण आता हे तुझं राज्य मी तुला देतो. आजच बघा ललितामध्ये जो प्रसंग सांगितला ना, काय सांगतात, काल सगळा त्यांच्या निर्वाणाचा प्रसंग आणि तो अनुभव घेतला, तो अनुभव घेतला, तो अनुभव घेतला. कृपया व्हिडिओ बंद करावं. कुणाचा आहे तो? आणि तो जो अनुभव घेतला त्यानंतर आज ललिताच्या कीर्तनामध्ये राघवेंद्र बाबांनी महाराजांनी रामाच्या राज्याभिषेकाचं इतकं सुंदर वर्णन केलं की रामाच्या दरबारातच आम्हाला नेऊन बसवलं. आणि योगायोगानं बघा इथे आता या वनामध्ये भरत आता एक पुढच्या सर्गामध्ये अशी विनवणी करणार आहे की अरे रामा, आता मीच तुला, म्हणजे आम्ही इथे वसिष्ठ ऋषी वगैरे मुनी आलेले आहेत आपले, आणि सर्वांच्या देखत तुला आता राज्याभिषेक करतो. योगायोग कसा आलाय तो मला जरा बरा वाटला की खरा रामाचा राज्याभिषेक व्हायला आपल्याला अजून मधली 4 कांड पार करायची आहेत आणि नंतर तो आपण अनुभवू. पण आज मात्र योगायोगानं तसाच प्रसंग आपल्या अयोध्याकांडात पण येणार आहे. आणि म्हणून भरत त्याला जो विनवतोय की ह्या निष्कंटक राज्याचा तू उपभोग घे, तुझ्यासारख्यांच्या आधारानं इतरांना.
प्रणिता कोटे त्यांनी व्हिडिओ बंद करावा, ऐकू येत नाहीये. आपण बंद करू शकत नाही का? मी बंद करतो, हां त्याला बाहेर काढतो. हां करून. तर आपल्यासारख्यांच्या म्हणजे रामाला तो म्हणतोय की तुझ्यासारख्यांच्या आधारानं इतरांना ते मोठे म्हणजे तुझ्यासारखे जगवत असतात आणि तुझ्याशिवाय जगणं हे इतरांना कठीण आहे. एक उदाहरण देतात की एखादा वृक्ष जर एखाद्या माणसाने लावलेला असेल तर तो मोठ्या वृक्षांच्या खांद्यांच्या आधारानं उभा असतो. त्याला नष्ट करणं हे अत्यंत कठीण असतं. तो वृक्ष फलांनी फळांनी बहरावा, त्याला फळं लगेच येऊ नयेत असं जर झालं तर सज्जनांना सुद्धा तो आवडेनासा होतो. आणि त्याचं कारण आहे की त्याचा जो उद्देश आहे तो सफळ होत नाही. म्हणून रामा, तू आता आम्हाला सोडून जाऊ नकोस. हा तुझा धाकटा भाऊ मोठ्या भावांचं पालन करणार आहे आणि इतरांचं तो पालन करू शकत नाही. एषोपमा महाबाहो न ताम गंतुमिहार्हसि यजस्त्वमस्मान् नृपते भ्राता भ्रातॄन्न पोषसी. लहान भाऊ कधी मोठ्या भावाला पोषण करू शकत नाही. फार विनवून त्यांना सांगितलेलं आहे, अरे शत्रुंजया रामा महाबाहो, तू ह्या राजसिंहासनावर विराजमान हो. विराजमान झाल्यावर कसा दिसशील रे? तर सूर्योदयाप्रमाणे तळपणाऱ्या अशा उग्र कठोर असा जो तू वाटतोयस, पण चुचकारल्यावर सुद्धा हत्ती शांत होतात, प्रसन्न होतात, तसं आपण अंतपुरात गेल्यानंतर तिथल्या सगळ्यांना आनंद होईल. अयोध्येतल्या स्त्रियाही आनंदित होतील, सगळे लोक प्रजाजन आनंदित होतील. आणि म्हणून हे सगळं जे बोलतोय ना भरत, हे देशोदेशींचे आलेले राजे प्रजाजन सगळे ऋषी मुनी जेवढे त्यांच्याबरोबर गेले होते, माता वगैरे, हे सगळं भरताचं बोलणं ऐकतायत. आणि तो पुन्हा पुन्हा शोक करतोय की रामा, मी नाही तुझ्याशिवाय राहू शकणार, मी हे राज्य नाही तुझं स्वीकारू शकणार. किती फरक आहे बघा. आणि त्याच भरताबद्दल लक्ष्मणाला केवढी शंका आलेली होती. पण हा इतका निर्व्याज, इतका शांत, वैराग्यशील असा हा भरत आणि अत्यंत प्रेमळ आपल्या भावाला पुन्हा पुन्हा बोलावतोय मागे, परत चल परत. आणि मग त्याचं ते सगळं शांत असं बोलणं ऐकून त्याला शांत करत श्रीराम सगळ्यांमधला श्रेष्ठ, सर्व जनांमधला श्रेष्ठ, सर्व राजांमधला श्रेष्ठ असा तो त्याची आता समजूत घालतो. काय घालतो समजूत? आता आवाज येतोय का सगळ्यांना? आवाज येतोय का? हं. की या जगात सर्व गोष्टी वृद्धिंगत होत जाणाऱ्या. आवाज येते पण तू पक्षी काय ओरडल्याचे आवाज येत आहेत बघा, त्यामुळे ऐकू येत नाही. आहे आपण रामायणाच्या काळात आहोत म्हणून पक्ष्यांना सुद्धा वाटत असेल ऐकावं आपण रामायण. असू दे, आता ऐकूया आपण त्यांच्याबरोबर. तर कुठलीही गोष्ट वृद्धिंगत जरी झाली तरी ती नंतर क्षीण होत जाते आणि शेवटी नष्ट होते. हा जगाचा न्यायच आहे की नाही, या सृष्टीचा नियमच आहे. म्हणजे शेवटी जन्मलेल्याला प्रत्येकाला मृत्यू आहेच, हे राम त्याला पटवून देतोय. हो अहो, पिकलेलं फळ झाडावर आपोआप खाली गळून पडतच असतं, ते काही राहतं का पतनाशिवाय? म्हणजे पतनाचं भय त्या झाडाच्या ह्याला फळाला असतंच. जन्मलेल्या माणसाला मृत्यूशिवाय दुसरं भयच नसतं. प्रत्येकाला तोच आहे आणि तोच मृत्यू समर्थांनी कसा सहज म्हणजे स्वतःहून तो स्वीकारलेला आहे. त्यांच्या उदाहरणातूनच आपण घ्यायचे आणि तेच रामायणात आता पटवून दिलेलं आहे रामाने, की मोठी गोष्ट जीर्ण झाल्यानंतर नष्ट होतेच. आपल्याला ह्या 3 अवस्था आहेतच, बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था आणि नंतर शेवट. तसं क्षीण झालेली माणसं ही मृत्यूच्या पाशात जातातच. मृत्यू त्यांच्याबरोबर जात असतो, त्यांचीच संगत करत असतो. आणि मनुष्य कितीही दूर गेला तरी त्याला मृत्यू हा ओढवून घेतच असतो, बोलून घेतच असतो. एक सगळं जे जीवनाचं तत्त्वज्ञान
एक प्रकारची ही रामानं सांगितलेली गीताच आहे. हे पुढे अध्यात्म रामायणात ती पण आहे. सर्वे क्षयानां निचया पतनांता समुच्छ्रया संयोगा विप्रयोगांता मरणांतम ही जीवितम. आणि जीवनाचा अंत कशात आहे? मरणामध्येच आहे. यथा फलानां पक्वानां नान्यत्र पतनात् भयं तथा नराणां जातानां नान्यत्र मरणात् भयं. तर हे सगळं दोन्ही रामायणात वाल्मिकींनी लिहिलेल्या आणि समर्थांनी लिहिलेल्यातही अगदी किंचित फरक असतो की तथा नराणामच्या ऐवजी वाल्मिकीमध्ये म्हणलं एवं नरस्य जातस्य. बाकी सगळं तत्त्वज्ञान एकच आहे. आणि आपल्या समूहात कर्मांनी यज्ञयागांच्या पुण्याने तो पृथ्वीपती राजा दशरथ स्वर्गाला गेलेला आहे. तर तो सांगतो की आता त्यांनी जी कर्म केली, जी कर्तव्य केलेली आहेत, तर त्याला आता स्वर्ग चांगली गती मिळालेली आहे. आणि अरे रघुकुलोत्पन्न भरता, तू आपला जो पिता उत्तम आयुष्य जगून सगळ्या सुखोपभोगांचा उपभोग घेऊन आणि सज्जनांच्या मनाप्रमाणे वागवून स्वर्गाला गेलेला आहे, तेव्हा याचा तू आता शोक करू नकोस. आणि अशा त्या पित्याच्या धर्माचं कठोर पालन करणाऱ्या पित्याच्या वचनाचं मी सुद्धा पालन करणार आहे. या वनवासाचं आचरण करून मला माझा धर्म पूर्ण करू दे. अतिशय सुंदर असं त्यांनी तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि त्याच्या जे आयुष्याची एक म्हणजे ज्याला आपण आदर्श असा जो आपण सगळ्यांनी स्वीकारावा की मला जे मिळालेलं कर्तव्य आहे ते मी चांगल्या प्रकारे पार पाडेन. सहैव मृत्युर्व्रजती सह मृत्युरुपासते गत्वा सुदूरमध्वानं नहि मृत्युर्निवर्तते. तुम्ही कितीही लांब चालत जा, मृत्यूपासून पळत जा, अहो तो तिथं तुम्हाला गाठणारच आहे. गत्वा सुदीर्घमध्वानं सह मृत्युर्निवर्तते. शेवटी त्या मृत्यूबरोबर त्याला परत जावंच लागतं. धर्मनिष्ठ कर्तव्य तत्पर अशा मनुष्यानं वडीलधाऱ्यांच्या आज्ञेचं पालन करावं. मागच्याही वेळेला सांगितलं होतं, सगळी राजनीती सांगितलेली होती. आचरणाचाच ग्रंथ आहे रामायण हा. अत्यंत सत्यनिष्ठ आणि चांगलं आचरण, सदाचरणाचा एक मोठा आरसा आहे. आणि त्याच्यात जर आपण पाहिलं तर तसं आपल्याला वागावंसं वाटेल. तो म्हणतो की प्रत्येकानं आपल्या कर्तव्याचं पालन करावं, वडीलधाऱ्यांचं पालन करावं आणि अशा पराक्रमी पित्याच्या आज्ञेचं आपण पालन करायला पाहिजे. आणि हेच सर्व लोकांना मान्य. अरे पुरुष श्रेष्ठा भरता, पित्याविषयीची वार्ता ऐकून तू स्वतःबद्दल स्वतः धीर धर. आता आम्हाला ऐकवलीस, मला म्हणजे रामाला तर दुःख किती झालं आपण मागच्या वेळेला पाहिलं. तोही अगदी व्याकुळ झालेला होता, निश्चेष्ट पडलेला होता. पण शेवटी त्याला जे खरं तत्त्वज्ञान माहिती आहे, सगळं जीवन कशामध्ये गम्य आहे, कशामध्ये खरं श्रेष्ठत्व आहे, ते तो आता पटवून देतोय. आणि आपल्या पित्याच्या शिकवणुकीनुसार हे सांत्वन करणारं, असं भावाला धीर देणारं, अर्थसंपन्न असं वचन राम बोललेलं आहे. आणि मग क्षणभर थांबलाय. कारण अधिक सांगण्यात अर्थ नाही आहे. आणि अगदी छोटासा हा 12वा सर्ग म्हणजे 112वा सर्ग संपतो त्याच ठिकाणी. आता पुन्हा या भरत रामाची जी भेट होती, हे जे त्यांनी सगळं सांगितलं आहे, त्या रामाच्या चिंतनशील बोलण्याचा विचार करून भरत पुन्हा काय म्हणतो बघा. कसं असतं, तो त्याच्या तत्वाशी निगडीत आहे, त्याच्या मतावर तो ठाम आहे. आणि तो पुन्हा पुन्हा त्याला आठवते की हे सगळं कशामुळं झालं, तर माझ्या मातेच्या दुष्कृत्य करण्याला म्हणजे दुष्कृत्य करण्यास किंवा पाप करण्यास माझ्या मातेनं पाठवले. आणि ते माझ्यासाठी अत्यंत क्षुद्र आहे, हीन आहे, संकट आणणार आहे. माझ्यावर रागवू नये, आपण कृपा करा, प्रसन्न व्हा. मी चिंतनात अडकलो आहे, धर्मबंधनात अडकलो आहे. आणि त्यामुळं मी मातेला काहीही करू शकत नाही. त्याला तेही कळते. तो जर लक्ष्मणासारखा जर संतापी असता तर म्हणला असता, आणि म्हणलेलाच आहे तो, आपण पाहिलेला आहे मातानं तो वैरिणी. पण तरीसुद्धा त्यानं तिचा छेद नाही केलेला, वेध नाही घेतलेला. तो म्हणतो, जर मी असा धर्मबंधनात अडकलो नसतो ना, तर मी मातेचा कधीच वध केला असता.
तिला कठोर शिक्षा दिलीच असती. अहो ठारच मारलं असतं. प्रेषिते मयी अन्मात्रा पापं मत्कारणात् कृतं क्षुद्रया तदनिष्टं मे प्रसीदतु भवान् मम धर्मबन्धनबद्धोऽस्मि तेनेह मानेह मातरं हन्मि तीव्रेण दंडेन दंडार्हामपकारिणं. जो अपकार करतो ना त्याला दंड द्यायलाच पाहिजे. भरतसुद्धा श्रेष्ठच आहे, रामाच्या तोडीच आहे. आणि तो म्हणतो की मी कर्तव्यनिष्ठ अशा दशरथाच्या उदरी कसा जन्माला आलो. म्हणजे ह्या मातेमुळं मला हे सगळं आता पाप लागतंय म्हणा, किंवा माझ्या प्रिय बंधूंच्या विषयी असं निंद्यकर्म मी कसं केलं. आता खरं तो काही करतोय का हो, पण त्याला वाटतं की हे माझ्यामुळं सगळं झालं म्हणजे मीच केलं. माझे पिता गुरु उद्यमशील प्रगल्भ वृद्ध असे माझे पिता महाराज असे होते, आणि त्यांना मी दोष देत नाही म्हणतो. ते माझं दैवत होतं. धर्म अर्थ या पुरुषार्थांना अनुसरून त्यांनी हे निंदनीय कृत्य केलं असेल का. त्या धर्मज्ञ अर्थज्ञ अशा माझ्या पित्यानं आपल्या प्रिय पत्नीसाठी हे कृत्य केलं. अंतकाळी लोक भ्रष्ट होतात असं ऐकलं होतं. राजानं ते वैदवचन या जगात जणू काही साक्षात अनुसरलेलं आहे. असं म्हणतात ना, साठी बुद्धी नाठी आपल्याकडे व्यवहारात म्हणतात. पण वृद्धत्व आलं की विस्मरण आलं, कदाचित आपला सगळा विवेक कमी व्हायला लागतो, आणि त्यामुळं त्याला आता असं वडिलांबद्दल असं वाटायला लागलं आहे. अंतकाले हि भूतानी मुह्यंती निपरिश्रुतं राज्ञैवं कुर्वतो लोके प्रत्यक्षासा श्रुती कृता सर्वमर्थाभिसंधानं लोभान्मोहाच्च साहसात् तातस्य यदतिक्रांतं प्रत्याहरतु तद्भवान. तो म्हणतो की लोभ मोह या सर्व संपत्तीशी निगडीत असतात. हे खरंच ना, संपत्ती राज्य हे सगळं मोहात आणि लोभाला कारणीभूत होणार आहे. आणि पित्यानं त्या सगळ्या मर्यादा ओलांडलेत. आपणासही हे सगळं अनुभवाला आले. रामाला तो म्हणतोय, अशा पित्याचा सज्जन पुत्र सद्वर्तनी असून सुद्धा पिता जर त्याच्याविषयी असा सत्कृत्यांच्या मर्यादा ओलांडत असेल तर काय करावं. जगात अत्यंत उलट असं घडत असतं, आणि आपल्यासारखा सत्पुत्र असताना पित्यानं असं दुष्कृत्य का केलं. हे निंदनीय पाप केलेलं आहे. माता कैकई, पिता मित्र बांधव प्रजाजन ग्रामवासीजन सेवक या सर्वांचे आपण रक्षण करते आहात. तो रामावरच पूर्ण भिस्त आहे त्याची. आपण कुठे, आणि हा आपल्याला मिळालेला अरण्यवास कुठे. ही वल्कलं, हे परिधान करणं, जटा वाढवणं, हे सगळं विपरीत कर्म आपण करू नये. राज्याभिषेक हा क्षत्रियाचा धर्म आहे. रामानं जेवढं त्याला तत्त्वज्ञान सांगितलं, हा आता धर्माचं त्याला हे सांगतोय की बरोबर आहे, राज्याभिषेक हा क्षत्रियाचाच पहिला धर्म आहे. आणि मोठमोठे यज्ञ करणं, प्रजेचं रक्षण करणं हा देखील क्षत्रियाचा धर्म आहे. आणि जर त्यानं या धर्माचं उल्लंघन केलं किंवा अन्याचरण केलं तर त्यानं निश्चितच आपल्या धर्माचं उल्लंघन केल्यासारखं होईल. आणि दुःखदायक धर्माचं आचरण तू करू इच्छितोयस, हे दुःखदायक कर्म तू करू नकोस. धर्मानं 4 वर्णाच्या जनांचं पालन करून, 4ही वर्णाचे म्हणजे एकदा हा राजा झाला राम की त्यानं 4ही वर्णाचं सगळं रक्षण करायचं, आणि मग तुला स्वर्ग प्राप्त होईल. अशीच व्यवहारातली भाषा सगळी हा भरत त्याला सांगतोय. एषो हि प्रथमो धर्म क्षत्रियस्याभिषेचनम यजनंच महायज्ञ प्रजानांचैव रक्षणम. मला आज सारखं आठवत होतं की तो रामाचा राज्याभिषेक इतका रमवून सांगत होते, आणि इथं भरत तेच त्याला समजावून सांगते की क्षत्रियाचं पहिलं कर्तव्य काय आहे, राज्याभिषेक करून घेणं. आणि तो म्हणतो, हे सगळं तुम्ही महाबाहो आहात, अनुकरणीय आहात, आपणास विनंती करणं योग्य आहे, पण आपण माझं अनुकरण करू नये. आपण नसलात तर मी जगूच शकणार नाही. मी तुमचं अनुकरण करायला पाहिजे, तुम्ही माझं नाही करायचं. श्रुतेन बालस्थानेन जन्मजावर जो ह्ययम. मी लहान आहे, जन्मतः मी तुमच्यापेक्षा लहान आहे,
अनुनेयो महाबाहो नानुनेयो मया भवान. तुम्ही माझं अनुकरण नाही करायचं, मी तुमचं करायचं. भवताच विना भूतो नाहम जीवितुमुत्सहे. तुमच्याशिवाय मी जगूच शकत नाही, जगू इच्छितच नाही. हे सगळं राज्य पूर्णतः शत्रुविरहित निष्कंटक असं आहे. आपण आपल्या बंधुजनांसह या राज्याचं धर्मानं रक्षण करा. आपण धर्मज्ञ आहात. इथंच सर्व प्रजाजनांसमक्ष आपण आपला राज्याभिषेक करून घ्या. किती विनवले हो, किती विनवावं, किती निस्पृह असावं. निस्पृहतेचा आदर्श म्हणजे भरत आहे की कशी. अहो, इतकं आपणहून चालत आलेलं राज्य असं कोणी झिडकारेल का हो? आत्ताच्या काळात तर नाहीच नाही. आत्ताची तर सगळी वेगळीच आहे. तरी पण एक आपल्याला चांगले राजे मिळाले, चांगले पंतप्रधान मिळाले. सध्या जरा गाडी रामराज्याकडे किंवा रामराज्यासारखं काहीतरी वागण्याची चाललेली. पण अजूनही ह्या सगळ्या विचारांचा आजही विचार करणं किंवा ह्या सगळ्या उपदेशाचा विचार करणं आजच्या काळालाही गरज आहे. तो असं म्हणतो आहे की आता, नाहीतरी मी आत्ता मगाशी म्हटलं की पुढच्याच सर्गात तो विनंती करतो की धर्मवेत्ते, मंत्रवेत्ते असे सगळे ऋत्विज आहेत, वसिष्ठ ऋषी आहेत आपले, आणि आमच्याकडून तुला राज्याभिषेक झाल्यानंतर अयोध्येचं रक्षण करण्यासाठी तू अयोध्येला परत चल. आणि ज्याप्रमाणे वायूनं इंद्राचा विचार केला त्याप्रमाणे तू या जगातील लोकांचा विचार कर. ऋत्विजस्य सवसिष्ठाश्च कोविदाः अभिषिच्यस्त्वमस्माभिः अयोध्यां व्रज रक्षितुं विचिन्त्य मनसा लोके मरुद्भिरिव वासवः. वासव म्हणजे इंद्र. इंद्राचं जसं वायूनं रक्षण केलं होतं तसं तू सगळ्यांचं रक्षण कर. आणि पितरांचं ऋण जे आहे ते मान्य करून ते फेडण्याचं बघ. तो अजून त्याला हॅमरिंग करतोय, समजावून देतोय की नाही, ते पित्याचं ऋण तू पूर्ण करायलाच पाहिजेस. तुझ्या मित्रजनांना मांगल्याचं, कल्याणाचं दर्शन घडव. अरे तू आलास की सगळीकडं मंगलानामच्या मंगलम होईल, सगळं पवित्र होऊन जाईल, कल्याण होईल सगळ्यांचं. आणि मित्रजनांच्या अपेक्षा पूर्ण करून त्यांचा तू आदर सत्कार कर. तेथे सर्वांवर तू राज्य कर. आजच तुझ्या राज्याभिषेकानं आप्तेष्ट सुहृदजन आनंदित होऊन जाऊ देत. आणि आज तुझ्या अभिषेकानं भ्याड लोक पळून जाऊ देत. सुहृदान पूजयन कामै सर्वांस्तत्रानुशायिनः अद्य वै मुदिता सन्तु सुहृदस्तेस भिषेचने. म्हणजे तुझा अभिषेक करून सगळे सुहृद तुझे खुश होऊ देत. अद्य भीता पलायन्तु दुर्हृदस्ते भिषेचने. तुला अभिषेक झाला की सगळे जे दुष्ट लोक आहेत ते सगळे दुर्हृद, जसा सुहृद तसा दुर्हृद शब्द वापरला, ते सगळे पळून जाऊ देत. आणि अरे हे नरश्रेष्ठा, आज माझ्या आईचे अश्रू तू पुसून काढ. माझा आवाज येतोय ना, फक्त एकदा सांगा, कारण चुकून फोन आला होता कोणाचा. तर हे नरश्रेष्ठा, माझ्या आईचे अश्रू तू पुसून टाक आणि आपल्या पित्याला लागलेल्या पापापासून मुक्त कर, वाचव. मी तुला मस्तक झुकवून याचना करतोय, इतकी याचना करतोय तो की माझी दयापूर्ण विनवणी मान्य कर रे रामा. अरे बंधू, तू माझे विनवणी मान्य कर आणि तशी कृती कर आणि त्यानंतर माझ्या मागोमाग चल. इतका तो आतुर झालेला आहे की रामानं जसं काही त्याचं ऐकलं निघावंच. आणि तू जिथं जाशील ना तिथं मी तुझ्याबरोबर येईन. तू जर ते ऐकलं नाहीस तर तू जिथं जाशील तिथं मी येईन. तू वेदानुसार यज्ञाचा ऋत्विज आहेस, सर्वांचा स्वामी आहेस, मातेच्या नेत्रातील अश्रू आहेस, असं म्हणणाऱ्या भरताचं रामानं पुन्हा सांत्वन केलं. आणि भरतानं रामाला वंदन केलं आणि त्यानंतर तो पूर्ण शांत झालेला. अद्य मां पृष्ठतः कृत्वा वनमेव भवानितः गमिष्यामि भवता सार्धमप्यहं तं ऋत्विजो नैगमथोऽथ वल्लभा सभासदो बाल्यकवाश्च मातरः बाष्पकण्ठाश्च मातरः
तथा ब्रुवंतं भरतं प्रतुष्टु प्रणम्य रामंच यथा चिरेसह. आता त्याला असं वाटतं की राम माझं ऐकेल आणि म्हणून तो जरा शांत झालेला आहे. पण श्रीराम अहो धर्मवत्सल आहेत, सत्यवचनी आहेत आणि ते निक्षून त्याला सांगतायत की अरे धर्माच्या तत्वात तडजोड नसते. आपण म्हणतो ना जरा कॉम्प्रोमाइज करा. राम कॉम्प्रोमाइज करायला याच्या बाबतीत मुळीच तयार नव्हता. अरे द्वंद्व निर्माण झाल्यानंतर उचित अनुचित यांचा निवाडा विवेक आणि विचारानंच करायचा असतो. समर्थांच्या अगदी आवडीचा शब्द समर्थांनी रामाकडूनच घेतलेला आहे हो, की विवेकाने आणि विचारानेच तो सगळा करायचा असतो निर्णय निवाडा. आणि असा उचित मार्ग श्रीरामासारखा आदर्श पुरुषोत्तमच निवडतो. सामान्य कोणी असताना आत्ताच्या काळातला बरं झालं आला माझा भाऊ, बरं ठीक आहे येतो मी तुझ्याबरोबर, नाही. त्या राज्याच्या लोभानं काहीच त्याला नको होतं. पित्याचं सगळं ऐकायचं आहे, सन्मार्गाचं अनुसरण करायचे. आणि म्हणून पित्याच्या वचनानं रामाला वनवास आणि भरताला राजपद का मिळालं हे तो त्याला समजावून देतो. जे भरताला माहिती नव्हतं तो सांगतो की पित्याला ऋणमुक्त करून नरकवासातून वाचवण्यासाठी आपण स्वीकार करायला पाहिजे. आता असा भरत पुन्हा पुन्हा त्याला विनवतोय तेव्हा राम त्याला सांगतो की अरे वीरपुत्रा भरता, तू माझ्यासारखाच राजश्रेष्ठ दशरथाचा आहेस, कैकेयीपासून झालेला पुत्र आहेस. पण तुला माहिती आहे का आपले पिता पूर्वी म्हणजे महाराज दशरथांनी तुझ्या मातेला कर्तृत्वाबाबत तिने एक कर्तृत्व केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला दशरथाचा रथ हा गुंतलेला असतो त्यावेळेला तिनं ते सावरलेलं आहे. स्वतःचा हात घालून ते वर काढलेलं असतं चाक. आणि तिच्या त्या कर्तृत्वावर खुश होऊन दशरथांनी तेव्हाच तिला म्हणलं होतं की अगं राणी, तू माझं एवढं महत्त्वाचं अडचणीतून संकटातून मला वाचवलेलं आहेस, तुला हवाय तो वर मी तुला हवेत ते वर देतो, 2 वर माग. आणि तेव्हा ती म्हणते की ते ठेव म्हणून ठेवा. ते तो आत्ता आठवण करून राम त्याला सांगतोय की अरे देवासुरांच्या युद्धामध्ये तुझ्या मातेनं महाराजांचं सहाय्य केलं होतं आणि तेव्हा प्रसन्न झालेल्या महाराजांनी तिनं मागितलेले 2 वर दिले. पण तुझ्या तपस्विनी मातेनं प्राप्त झाल्यावर सुद्धा ते वर राजाकडं ठेव म्हणून ठेवलेले होते आणि ते तिनं आत्ता वेळ आल्यावर मागितलेले. तेव्हा तुझ्या मातेचा काहीच दोष नाही आहे. दैवासुरेचे संग्रामे जनित्र्या तव पार्थिव, जनित्र्या शब्द वापरले, जननीचं जनित्री. प्रहृष्टा प्रददौ राजा वरौ त्वौ याचित प्रभु, ततसातं प्रतिश्रुत्य तव माता तपस्विनी. तो आईला तपस्विनी म्हणतोय, बरं त्याला समजावून देतोय की तुझी आई तपस्विनी आहे. अयाचत नृपम कृच्छ्रात द्वौ वरौ वरिवर्णिनौ. कृच्छ्र म्हणजे अत्यंत मोठं संकटातनं तिनं वाचवलेलं आहे आणि त्यावेळेला ते 2 वर मागितलेले. अरे भरता, तू नरव्याघ्र आहेस, त्यानं तुला राज्य आणि मला वनवास असं मागितलेलं आहे. तेव्हा राजानं स्वतःचे वर तिला दिलेले आहेत आणि पित्यानंच हे निश्चित केलेलं आहे की 14 वर्ष मला वनवास, आणि तेव्हाच तो निश्चित झालेला होता. आता या 14 वर्षाचं एक छान सांगितलं बघा आज त्या राघवेंद्रांनी. आपल्याला माहिती असेल पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय, मन बुद्धी अहंकार चित्त, हे 14 आहेत आणि याच्यावर नियंत्रण ठेवायचे. म्हणून त्याला 14 वर्ष. तो वर्ष असा आपण अर्थ संवत्सर किंवा हे शब्दशः घेतो, तो नाही घ्यायचा. मला फार आवडला तो अर्थ. तर ह्या दुर्गम आणि निर्जन अशा वनात मी लक्ष्मण आणि सीतेसह आलेलो आहे. मी माझ्या सत्यवचनावर अटळ आहे. काळ्या दगडावरची रेघ म्हणतात तशी आहे रामाची. तेव्हा तू सत्यवचनी अशा आपल्या पित्याच्या वचनाचं त्वरित पालन कर, राजाला त्याच्या ऋणातून मुक्त कर आणि कैकेयीला दुष्कृत्यापासून पापापासून वाचव रे. हे धर्म जाणणाऱ्या भरता, पित्याला वाचव, मातेच्या आज्ञेचं पालन कर. आणि असं ऐकलंय की आपल्या पित्याची स्तुती तपस्वी जनसुद्धा गात असतात. इतका आपला पिता श्रेष्ठ आहे आणि तू त्याला दोष देतोस. आता पुत्र का म्हणतात सगळ्यांना माहिती असेल. पू नावाचा नरक आहे आणि त्या नरकापासून त्रायते. पुन नाम नरकात त्रायते इति पुन.
पुत्र हा पुत्र शब्द कसा निर्माण झाला तर पू नावाच्या नरकापासून जो पुत्र म्हणजे जो सूत मुलगा पित्याचं रक्षण करतो त्याला पुत्र असं म्हणतात. आणि असं मी पूर्वी म्हणतो ऐकलेलं आहे, सद्गुणी विपुल ज्ञान संपादन केलेले अनेक पुत्र जरी असले तरीसुद्धा आपलं मन विचार जोडलेला एखादा पुत्र तरी असला पाहिजे की जो पित्याला नरकापासून वाचवेल. आणि अरे रघुनंदन भरता, दिव्य दृष्टांचं सगळे ऋषीजन म्हणतात की असं सगळं सांगतात, तर तू आता नरश्रेष्ठा आपल्या पित्याला या नरकापासून वाचव, त्यांचं रक्षण कर, त्यांच्या रक्षणासाठी तू पुत्र हो. आणि हे भरता शत्रुघ्नासह अयोध्येला परत जा. त्यानं जेवढं त्याला सांगितलं तेवढं यानं त्याला छान पटवून दिलेलं आहे. आणि प्रजेचं अनुरंजन कर, समाधान कर, सगळे आपले आप्तेष्ट बांधव या सगळ्यांना परत घेऊन जा. आणि मी सुद्धा वैदेही सीतेसह लक्ष्मणासह या ऋषीजनांसह या महारण्यात प्रवेश करीन. अयोध्याम गच्छ भरत प्रकृतीम अनुरंजय शत्रुघ्नसहितो वीर सह सर्वैर्द्विजातिभिः प्रवेक्षामि महमप्यश्रुभिः सह आभ्यां च सहितो राजन् वैदेह्या च लक्ष्मणेन च. मी वैदेहीबरोबर आणि लक्ष्मणाबरोबर वनामध्ये प्रवेश करतो. आता तू नगरवासी पौरजनांचा राजा हो आणि मी येथील वनातील पशूंचा. आता आपल्याला ते गीत ऐकायचं आहे म्हणून मी आता त्या ओळी रिपीट नाही करत. प्राण्यांचा राजा हो. नरवर भरता, तू आता शांत प्रसन्न मनानं परत जा आणि प्रजाजनांना सुखी कर. आता मी दंडकारण्यात प्रवेश करेन, पण मला ते राहवत नाही म्हणून मी त्या 2 ओळी इथं म्हणणारच आहे. अयोध्येस हो तू राजा रंकमी वनींचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. त्वं राजा भरत भवाद्य नागराणां वनान्यामहमपि यद्वने मृगाणां गत्वा त्वं पुरुषवरोध प्रसंप्रहृष्ट शांतात्मा त्वमहमपि दंडकान प्रवेशे. अरे भरता, सूर्याच्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मस्तकावर शुभ्र छत्र धारण कर. मी सुद्धा इथं दंडकारण्यात उन्हाच्या वेळेस कडक थंडीत या वृक्षांच्या सावलीचा आश्रय घेईल. किती सुंदर सांगितले बघा. तू तिथे राज्यामध्ये छत्राखाली राहा, मी इथे वृक्षांच्या छत्राखाली राहीन. कुशल असा शत्रुघ्न तुला सहाय्य करील. हा सुमित्रा सुत लक्ष्मण माझ्याशिवाय स्वयंप्रकाशी आहे, स्वतः भाग्यविधाता ब्रह्मदेव आहे आणि आपण त्या सत्यवादी पित्याचे 4 पुत्र आहोत, तर त्याचे डावे उजवे हात आहोत. आता तू दुःख करू नकोस. आणि असं म्हणून त्यांनी त्याला इतकं समजावून दिले की तू आता परत जा. आणि गदिमांनी तर ह्या सगळ्यावर कडीच केलेली आहे की काय सुंदर रचना केलेली आहे बघा. त्या गीताची सुद्धा पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे की लक्ष्मणाला वाटत असतं की हा आता युद्ध करायला आलेला आहे आणि आश्रमावर सगळी दुःखाची छटा अशी छाया पसरलेली असते. पण आता हे वडिलांनी म्हणजे भरतानं सांगितल्यावर वडिलांच्या निधनाची वार्ता, मग ते श्राद्ध वगैरे झालेलं आहे. भरत पुन्हा पुन्हा म्हणतोय, रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळं आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळं तुम्हाला वनात यावं लागले, तेव्हा तुम्ही परत चला. असं गदिमांनीसुद्धा त्याला म्हणजे तो जो इशारा केलेला आहे सगळं श्रीरामचंद्रांना जे भरतानं सांगितलं आणि भरताला श्रीरामांनी खूप सुंदर रीतीनं पटवून दिलेलं आहे. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकयी ना दोषी नभे दोषितात,
राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दैव जानी दुःखानी ती न दोषो नराणा. पराधीन मस्मिन् भुवने जीवनञ्जनानां वर्तते न कैकेय्याग्वा पितुर्रात्रदोषो. विवासनं राज्यत्यागः कर्मणां विपाको. विलसितं हि खल्वेतन्मे पूर्वसञ्चितानां, पराधीनमस्मिन् भुवने जीवनं जनानां. अंत उन्नतीचा पतनी होई या जगात. सर्वसंग्रहाचा वत्सा नाश हाच अंत. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, अंत उन्नते हे पतने स्मिन्यत एव लोके. संग्रहोऽपि सकलो बंधो नश्यतिह चान्ते. वियोगाय मीलनं नियमो ध्रुवोऽयं धरायां. पराधीनमस्मिन् भुवने जीवनं जनानां. अंत उन्नतीचा पतनी होई या जगात. सर्वसंग्रहाचा वत्सा नाश हाच अंत. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, अंत उन्नते हे पतनेस्मिन्नियत एव लोके. संग्रहोऽपि सकलो बंधो नश्यतिह चान्ते. वियोगाय मिलनं नियमो ध्रुवोऽयं धरायां. पराधीनमस्मिन् भुवने जीवनं जनानां. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात. दिसे भासते ते सारे विश्वनाशवंत. काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, जन्म नैव सहजं मरणं द्वन्द्वमिदमद्मेद्यं. दृश्यते भासते यद्वा नश्वरञ्च विश्वं. व्यर्थेव तव शोकोऽयं स्वप्नगतफलानां. पराधीनमस्मिन् भुवने जीवनं नराणां. जीवनं जनानां. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात.
दिसे भासते ते सारे विश्वनाशवंत. काय शोक करिसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. तात स्वर्गवासी झाले बंधू येवनात. अतर्क्यना झाले काही जरी अकस्मात. मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. स्वर्गतिं प्रयातस्तातो बंधुरपि विवासं. यद्यपि भवतः सहसा तत्र तन्न तर्कहीनं. कुंठितस्तु विदुषां तर्को मरणकल्पनाया. पराधीनमस्मिन् भुवने जीवनं नराणां जीवनं जनानां. दोन ओंडक्याची होते सागरात भेट. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. काष्ठमेकमुदधाव परं यथा समेयाता. वेलया विभक्ते चैते न भूयोमि ते मिलेतां. क्षणिक एव बंधो बंधो तथा मानवानां. पराधीनमस्मिन् भुवने जीवनं जनानां. जरामरण यातुनि सुटला कोण प्राणिजात. दुःखमुक्त जगलाकारे कुणी जीवनात. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. जरामरण व्याधिभ्यो वा विमुक्त कदा को. दुःखमुक्तमुपभुङ्क्ते वा जीवनं कदा को. वर्धते तु यत्तत्सकलं क्षीयते क्षमायां. पराधीनमस्मिन् भुवने जीवनं जनानां जीवनं जनानां. नको आसुढाळू आता पुसलोचनास. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येस हो तू राजा रंकमीवनीचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. अलं बाष्पपाते नालं मार्जयस्व नेत्रे. दिशा वावयोरत्यन्तं मार्गयो विभिन्नं. रंक एव वन्यो हन्त्वं नृपस्त्वयोध्यायां. पराधीनमस्मिन् भुवने जीवनं जनानां जीवनं जनानां. नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ. पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ. मुकुट कवच धारण करीतू वेश तापसाचा. पराधीन आहे जगती
पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. मायतस्व विनिवर्तयितुं मा वृथा हटेन. अनुष्ठाय पितुरादेशं कृतार्थो भवेव. धारयस्व नृपवेशमलं वाससा मुनीना. पराधीनमस्मिन् भुवने जीवनं जनानां. जीवनं जनानां. संपला विना हि वर्षे दशोत्तरी 4. अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार. अयोध्ये तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. चतुर्दशाब्दानामेषां नित्यनावसानम्. अयोध्यां निवर्तेनाहं प्रतिज्ञा त्रिवारं. साम्प्रतं त्वमेक स्वामी संपदोरगुणा. पराधीनमस्मिन् भुवने जीवनं जनानां. जीवनं जनानां. पुन्हा नका येऊ कोणी दूरयावनात. प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनात. मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. एतुमा पुनः कोपेतत् काननं सुदूरं. प्रजागर्ति भवता स्नेहो मनसि मे प्रसक्तं. नवोत्कर्ष सीमां चरमाम् अयोध्या प्रतिष्ठा. पराधीनमस्मिन् भुवने जीवनं जनानां. जीवनं जनानां. जीवनं जनानां. शेवट असाच खूप अगदी भावपूर्ण आहे आणि दोघंही आपल्या प्रतिज्ञेवर ठाम असतात आणि श्रीरामांनी त्याला छान पटवून दिलेलं आहे. आणि आपल्याला अर्थातच समर्थांनी सुद्धा आपल्याला जे पटवून दिलेलं आहे की सदा सर्वदा योग तुझा घडावा. भगवंताला मागणं केलेलं आहे, श्रीरामांना मागणं केलेलं आहे आणि त्यामुळं आपण सुद्धा रामाकडे असंच मागणं करूया की या रामासारखं म्हणजे तुझ्यासारखं भरतासारखं आम्हाला सत्यप्रतिज्ञ राहायला मिळू देत. आम्हाला ही सदाचरणाचीच ओढ लागू देत. भौतिक संपत्तीच्या सुखापेक्षा मी देखील प्रत्येकानं असं ठरवूया की केवळ रामनामाच्या स्मरणातून समर्थांच्या स्मरणातून आपलं जीवन असं उत्कृष्ट करू द्या आणि आपल्याला एक चांगल्या मार्गावर भगवंतांनी आपल्याला न्यावं. सदा योग तुझा घडावा आणि तुझे कारणी देह माझा पडावा अशी जर आपल्याला मागणी भगवंतांनी पूर्ण केली तर आपल्यासारखे भाग्यवंत आपण. मला पुन्हा एकदा तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. व्युत्पत्ती नाही, कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही आणि असं असूनही एवढं मोठं धारिष्ट केवळ भगवंताच्या श्री समर्थांच्या कृपेमुळंच करण्याचं मला भाग्य या समूहाने दिलेलं आहे. आपण श्रोते अत्यंत तळमळीनं हे ऐकत असता त्याच्या रसास्वादाचा आपण आनंद घेत आहोत आणि मला ही संधी दिल्याबद्दल अर्थातच बाबा मुख्य म्हणजे बोंकाका दरवेळेला आठवण करून देतात की उद्या आहे बरं का रुपालीताई, कारण आम्ही गडावर होतो, कुठे रेंज नव्हती पण ती रेंजसुद्धा प्राप्त झालेली आहे आणि आज या ठिकाणी मी पुन्हा आपल्या पुढे जसं मला समजेल उमजेल असं सादर केलेलं आहे. सर्वांनी गोड मानून घ्यावं. श्री समर्थचरणी रामचरणी ही सेवा समर्पित करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.
हम्म.